कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे, तो ठरील. आपण वळवळ करायची नाही. काय नाही आपलं, काय नाही आपलं एवढंच आहे. पावसात सुतळे, हात पाव गुलाल, 3.5 बाबू, 1 रुपया, 1 मडका, 2.5 मन सरपण, 1.5 किलो मुरमुरे, 2 हार आणि 1 काड्याची पेटी. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे, जीएसटी धरून 240. अजून काय कोणता श्रीमंत बांगल्यावर जाळला नाही. आपल्याकडे काय नाही, फक्त छाताड झोडणे मरणे. काय आपल्याकडे ओवी सांगतो पुढे जातो. हे मदतीच तव झाली, परी मी नाही केली असं जो म्हटला तो सुटला का. बस चिंता बिंता काही करायची नाही. कीर्तनाला आपल्या बोलत जायचं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लाई उत्तर येईल, हा ला उत्तर आहे. पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. हा उगाच मी माना बोलायचं आणि तुम्ही माना आलायचं. आम्ही गेलो आडू आडून, तुम्ही मेले झुलू झुलू. ती जमणार नाही. येसला येस, नोला नो. नाही पटलं तर नाही पटलं. आजला हा म्हणायचं, नाहीला नाही म्हणायचं. मग अभ्यास कमी असल्यामुळे आज उत्तर देता नाही आल्या. मला उलटे पालटे पुस्तकं करून देणार, ते महिन्यात 1.5 महिन्यात देणार, पण देणार. आणि कीर्तन सुरू झाल्यावर मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही. काही हलकटांना इतकी हलकट सवय. आम्यावर जीव काढायचा नाही. या बदिराने सरळ उठायचं, येड्या बाजवी खाली जायचं आणि एकट्याची गेम चालू द्यायची. इकडे ताण करायचं ना. मोबाईल ही गरज राहिली नाही. नीट ऐका बरं का. मोबाईल ही गरज राहिली नाही. मोबाईल ही आवड राहिली नाही. मोबाईल हे व्यसन आहे. काय आज काय मोबाईल काय व्यसन. पागल झाली लोक. 80% लोक पागल आहेत. मुलगी देताना सुद्धा नवरदेव चेक करीचा. बरेच पोरं मोबाईल मुळे गडी राहिले नाहीत. रेंज गेली त्यांची, रेंज. व्हायरस आला, व्हायरस. कानात वायरी घालून झोला त्यात. बरमिष्ट झाली, बरमिष्ट. बरं बोलायला तोंड आहे ना आपल्याला. हॅलो हॅलो. आता हे अंतर किती आहे? एवढंच आहे ना. ऐकू येत नाही का? येत नाही का एवढं? हॅलो 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 हॅलो. नाही हॅलो हॅलो. आता काय इकडून सगळंच बंद झालंय, मग मागूनच लावा. फार पागल झाली लोक मला. आता रेंज इकडे गेली, इकडे गेली, मग मागत राहिली तेवढी वापर. फार येड्याचा बाजार झाला मला. अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी म्हणून साधना अवघी बुडविले. आज कीर्तन चिंता बिंता काय करायची नाही. कटेवर हाते, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे. आपण आपला दुसरा मुद्दा संपलाय. हो एकच उपाय, आम्ही सहकुटुंब सहपरिवार सकाळपासून कार्यक्रमाला आहे. हा मग ते येऊन गेले, मी आलो. गायकवाड गुणजन मंडपाले माग सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गायकवाड परिवाराच्या दुःखद प्रसंगाला जमलेले अत्रिष्ट मित्र परिवार सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना आपण 5-6 गोष्टी देवाकडे मागायच्या आणि या अभंगाला सुरुवात करायची. आजचा दिवस पर्व काळ आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. हा आजच्या पौर्णिमेचं वैशिष्ट्य असं. एक ओवी 18व्या अध्यायात, व्यासाचा मागोवा घेतो भाष्यकारा तू वाट पसतो. ओवी अशी आहे. आजच्या पौर्णिमेला, आता पौर्णिमा एका मिनिटात सांगतो, थोडा अभंगाच्या बाजूला जाईल पण सांगूनच टाकतो, परत आणून घालतो जागेवर. पटकन महिला म्हणजे तुम्हाला पौर्णिमा सांगतो एका मिनिटात. फक्त पटापट तुम्ही बोलायचं. महिन्याचे दिवस किती? पटकन गेलं मोहम्मद. अरे दिवस किती महिन्याचे? काय संबंध आहे तुमचा दिवसाचा? महिन्याचे दिवस किती? अरे 30. 30चा अर्धा भाग 15. पहिल्या भागाला म्हणतात शुद्ध, दुसऱ्या भागाला म्हणतात वद्य. मग वर्षाला शुद्ध किती? अरे वर्षाला महिने किती? मग शुद्ध किती येतील? 12. मग वद्य किती? 12. मग शुद्ध किती झाले? 12. मग वर्षाला शुद्धला येते ती पौर्णिमा. मग पौर्णिमा किती वर्षाला? काही नाही बा. बचत गट काढा, नवऱ्याला पाणी भरायला हवं. काही नाही. ऐका परत आता. पटकन पटकन सांगतो पौर्णिमा. पटकन पौर्णिमा सांगतो. सगळी पौर्णिमा सांगतो एका मिनिटात. महिन्याचे दिवस 30.
अर्धा भाग 15. शुद्धला येते पौर्णिमा, उद्याला येते अमावस्या. शुद्धला पौर्णिमा येते, पौर्णिमा झाल्या 12. कोणत्या 12 पौर्णिमा? माळकरी मंडळी 12 ते 12 पौर्णिमा नीट आहे का? पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, पाचवी पौर्णिमा नारायण पौर्णिमा, 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, 7वी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा, 8वी पौर्णिमा त्रिपुरा पौर्णिमा, 9वी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा दांडी पौर्णिमा, 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा, 12वी पौर्णिमा होळी. झाल्या 12. हा चला मग अमावस्या किती? महिना मंडळ पटकन 12. सणाच्या 3च आहेत. एका अमावस्याला बैल पूजला पाहिजे, एका अमावस्याला लक्ष्मी पूजली पाहिजे, एका अमावस्याला पठ्ठ्या पेलाच पाहिजे. घटाळ अमावस्या इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेतास. तो बेवड्यांचा सगळ्यात मोठा सण. आता लय बारीक आहे का बरं का? पौर्णिमा 12, पौर्णिमा 12, अमावस्या 12. मग आता महिला पुरुषांनी पटकन उत्तर द्यायचं. प्रतिपदा किती वर्षाला? 24. पहिल्या 12 आणि दुसऱ्या 12. प्रतिपदा 24. आता एका मिनिटात सांगतो. प्रतिपदा 24 सणाच्या 2च, गुढी पाडवा आणि बली प्रतिपदा. द्वितीय 24 सणाच्या 3, धर्मनाथ बीज तुकाराम बीज, धर्मनाथ बीज तुकाराम बीज भाऊबीज. तृतीया 24 सणाच्या 2च, अक्षय तृतीया हरतालिका. चतुर्थ्या 24 मंगळवारी आली तर अंगारकी, बाकी सगळ्या चतुर्थ्या. पंचम्या 5 नागपंचमी, रंगपंचमी, वसंत पंचमी, पांडव पंचमी, ललित पंचमी. षष्ट्या 6 नाथषष्ठी, नाथषष्ठी, षष्ठी, श्रीयाळ षष्ठी. सप्तम्या 1, अष्टम्या 3 कालाष्टमी, दुर्गाष्टमी, कृष्णाष्टमी. नवम्या 3 रामनवमी, अविद्वानवमी, महानवमी. दशम्या 2 दसरा माघ शुद्ध दशमी. एकादशी पवित्र, द्वादशी पवित्र, त्रयोदशी धनत्रयोदशी, चतुर्दशा 4 नरक चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी, अनंत चतुर्दशी आणि शिवरात्र पौर्णिमा 12. संपलं वर्षाचं पंचांग. द्या 60 रुपये. बामणाला सुद्धा सुधारायचं नाही एवढ्या एवढं कोण बारीक पाहत? पंचांग मी माणसाचं सुद्धा एका मिनिटात सांगत असतो. उगाच भांडणाचं मूळ नको, नाही तर प्रत्येकाचं सांगणार. यातल्या 10 बाया अशा आहेत का त्या स्वतःच्या भावाशी बोलत नाहीत. कबूल हा मला नाव सांगायला लावू नका. आणि 9 5-6 बाया अशा आहेत का त्यांनी भावाची पोरगी सून करेल. बरं बाईला म्हणत पटकन उत्तर द्या. भावाची पोन तुम्ही सून करून आणली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. जिनं आणली तिची मुलाखत घ्या. तुआन झोडाय माणूस मिळालं तिला. तुआन झोडा तिला जर विचारलं ना धाकट्याचं लगीन करते का? नको नको. थोरल्यानंच एवढी जिरावली तर धाकटी काय? कधी ध्यानात यायचं महिला मंडळ. भावाची पोरगी करायचं शक्यतो टाळावा. काही झालं तर तो भाऊ आहे. उद्या नवीन नाही, तो नवीन आपला भाऊ आहे. नवीन आपला भाऊ आहे. उद्या भांडण झालं, तो काही झालं तर ती दुरावा तयार होतो. काही झालं तर तो तिचा बाप आहे. तो कोणाची बाजू घेईल? मुलीचीच घेणार. तो बहिणीला काय करत त्याला? तो म्हणतो आपली गुड्डीचं काय प्रॉब्लेम नाही बरं का. आपल्या बहिणीच्या डोक्यात वयामानानं फरक झाला, नाही तर गुड्डीला नाही नाव ठेवायला जागा. गुड्डी माई पहिल्यापासून गुड्डी नंबर 1. गुड्डीची नाही अडचण, पण आपली बहीण तसे गुड्डीनं गोळ्या सुरू केल्यात तिला बरं का. पण नाही कधी काही गोष्टी ठराविक काळात चालतात. ते एकमेकीला चिमटा घ्यायला लागल्या. भावा करून आणलेल्या शेजारी बसल्यामुळे तो आकस काय महागस काय. सत्य आहे का नाही? लाईट लागली लबाड बोलायचं नाही. काही झालं ना, काही गोष्टीला काळ असतो महाराज. तेवढा काळ गेला ना, एक वाक्य समजा बसलेली माणसं, स्वार्थ बाजूला केला तर जगात कोणीच पंच नाही. स्वार्थ वाजा केल्यावर कोण असे? कोणला घेणं कोणाचं? कोणला घेणं कोणाचं? कोणला आहे? रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. कोणला घेणं? रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला, रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेलाय. काय घेऊन बसले तुम्ही? नवीन
नवीन नवीन चालतं घरात, नंतर नाही चालत. भाऊ बिऊ नाथे बिते हे फक्त पत्रिकेत छापायचे, काही उपयोगाचे नाही. नाही शक्यतो टाळीचा म्हणजे सोडूनच द्या तोंडात. विनोद नाही महाराज, कालांतराने दुश्मनी तयार होती. काय म्हणते तुमचं? बाहेरची असली मामाची पोरगी जर केली ना, हाणता येत नाही, बोलता येत नाही. दुसऱ्याची असली तर उचलून आपटली तरी काढते. मामाची ना काय हाणता? नवीन नवीन असत राहतं महाराज. नवीन सुनबाई घरात आली ना, नवीन सुनबाई पहिला 15 वाडा म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद. येईन त्याच्या पाया पडती, येईन त्याच्या पाया पडती. आपल्याला वाटतं जिजाबाई चाली काय नाही कोणतं कोणतं. येईन त्याच्या पाया पडती, पदर सरकू देत नाही, घरे लवकर झाडीती, कचरा बाहेर काढती, भांडे घाशीती, धुणं धुती. सासूबाई बावळाट भेटन त्याला म्हणती माया पप्याचं नशीब. लेट झालं पण लेट झालं बरं का पप्याचं लग्न, पण पप्या मा नशिबान ठरला. मला कवडीचा ताण नाही राहिला. उठती बी, भांडे घाशीती, धुणं धुती. पप्या मला काळजी होती पप्याचं कसं होईल, पण पप्याचं नशीब जोर. असे फक्त 3 महिने चाला. त्या 4थ्या महिन्याला ती तो खिलारी ताब्यात घेती. त्याला येसन बिसन घालून एकदा तो आकाळला ना, मग बाकीचे वासर कुठं पळतात. शेतकरी चारायला बैल जनावर नेताना जो मारका बैल असेल त्याला बाकीची वासरं त्याच्या मागे आपण. मग बाकीचे काय करतात? मेन खिलारी आकाळला पाहिजे आणि त्यांच्याकडे ते जजमेंट आहे. ते बरोबर मेन खिलारी ताब्यात धरत्या आणि सगळ्या घराचा बोंग्या करत्या. महिला मंडळ पुरुष मंडळी तुम्हाला काहीच बोलत नाही, अशी बोलत नाही अशी समजू नका. हे कवर गप्पा बसा. माहिती तुम्हाला, तुमचं पाया पडणं, सासूला छळणं, भावाला दम देणं, जावाला दम देणं, हे सगळं कवर सहन करते. माहिती काय? तुम्हाला सून येईपर्यंत नाही पट्ट्या. आणि तुला सून आली तू यावं धावली, मोकळ्या मानाने एवढाच गडी असतो. सुटलो गुलामगिरीतून. इंग्रजांनंतर माझ्या घरात काय घुसलं होतं. आणि मग सासूवंती तुमच्या देखत सून धावली तरी तुम्ही काही बोलले नाही. तुम्हाला बोलायचं नसतं, ही वसुली जरा होऊ द्या अजून. हो, आणि मग ती म्हणती घरात मा कोणी राहिलं नाही, कवा निघणार आहे दिंडी. लहान पोरं सरळ बसा, पटकन ये बरे. हा, आणि पटकन बोल. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, स्पीड मध्ये कोण बोलत रे घरात? मम्मी. करेक्ट. हा, आणि भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. करेक्ट. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. बरं, मम्मी बोलायला लागले तिला का शेंडाने बुडू की काय? आकार नाही, उकार नाही, यालांटी नाही, रस्व नाही. काय काय सांभाळू मी, काय काय सांभाळू? तुमची आई सांभाळू का, तुमचा बाप सांभाळू का, तुमचा भाऊ सांभाळू का, तुमची बहीण सांभाळू, शेळ्या सांभाळू का, बकरं सांभाळू का, बोकड्या सांभाळू का, अंडे सांभाळू का, कोंबड्या सांभाळू? गार झाला तो गार. तू काहीच सांभाळू नको, फक्त तुझं तोंड सांभाळ. मी सगळं सांभाळतो.
तू फक्त तुझं तोंड समा काही नाही. त्यामुळं चिंता बिंता काही करायची नाही. चित्ती असू द्यावे भोगलते फळे संजय.